नमस्कार मित्रांनो. आज रविवार असल्या कारणाने आम्ही आलो आता भंडारा डोंगर व्हिजिट करायला देऊ तळेगाव रोडला. तर मागं बघू शकता तुम्ही श्री क्षेत्र भंडारा डोंगर सुदवाडी मावळ तालुका जिल्हा पुणे. तर आम्ही चाललोय भंडारा डोंगरला सनसेट एन्जॉय करायला आणि मंदिराचं बांधकाम कितपर्यंत झालंय ते पण बघायला. तर गाडी डायरेक्ट वरती जाते म्हणे, याच कंडिशनवर भाऊ आलेला आहे. तर चला तुम्हाला घेऊन चालतो भंडारा डोंगर रोड, आपण दर्शन करूया. तिथं दुपारी जेवायला चांगलं भेटतं म्हणे, वरण भात वगैरे. पण आता आम्ही दुपारी नाही आलो. पण आज कारण पहिले जे आलेले मित्र त्यांनी सांगितलं दुपारी जेवण भारी भेटतं म्हणे, वरण पोळी. बघू आपण आता जातो. तर तुम्ही दुपारी येत असेल तर डब्बा घेऊन येऊ नका, वरती जेवण भेटतं. घाटात मस्त संध्याकाळी एन्जॉय करत करत फोटोशूट करताय. मावल्या असा आता बॅक साईडला तुम्ही बघताय हा सनसेट पॉईंट आहे. पण इथं आम्ही वरती जाऊन आम्ही फिरून वगैरे येतो. नंतर आल्यावर दाखवतो तुम्हाला सनसेटच्या टायमापर्यंत पोहोचून जाऊ. आता जवळपास 4:30 वाजले. तिथं आजचा सनसेटचा टाइम काहीतरी 5:57 काहीतरी आहे. तर गाडी जाऊन सनसेट दाखवतो तुम्हाला. काही लोक पै पण जात राहत इथं, कारण की इथं बसना वगैरे आले तर ट्रॅव्हल भरपूर आहे. भरपूर समोर क्रेन वगैरे दिसत आहे. दाखवतो तुम्ही. चला वर चला. टन बघा कशी आता इथं कमी याच्यावाली गाडी घेऊन यायची नाही, जास्त कमी शिस्तीवाली की ना त्रास होऊ शकतो. हे समोरून बसलेले हा पण सनसेट पॉईंट आहे. सूर्य खूप वरती. आता सूर्य थोड्या वेळ खाली गेला का परत येतो आम्ही. भंडारा सोडले खाली भरपूर हॉटेलचं नाव भंडाराच आहे. भंडारा हॉटेल पण इथं ट्रेन वगैरे दिसत आहे, कारण मंदिराच्या डोमचं काम चालू आहे. पण इथं व्ह्यू तेवढाच तगडा आहे. मंदिराचं काम चालू असताना बी नसताना गर्दी रविवारचं मानानं भरपूर आहे. आणि इथं कायम गर्दी असते. विठ्ठल रुक्माईचं मंदिर म्हटल्यावर काही जोग आहे. गर्दी भरपूर येतं. आपला नंबर लागतो की नाही इथं तेवढं तरी एक पार्किंगचे चार्जेस नाही. भरपूर आलेले तर पारायण चालू आहे वाटतं. मोठे बाबा पुण्यतिथी महोत्सवाचं मध्ये भजन चालू आहे. व्यवस्थापक मंदिराकडून मंदिराचे बांधकामात चालू आहे. इथं चालायला आहे. मध्ये कार्यक्रम चालू आहे. ते बाबाचं नाही का तिथं, त्यांचा याचा कार्यक्रम चालू आहे. नाही मंदिराचं काम अजून थोडं भरपूर बाकी आहे, कारण कळसलाच थोडं जास्त टाईम लावणार आहे. इकडून फिरून या साईडनं सध्याला एंट्रन्स चालू आहे. असं मागून फिरून इथपर्यंत गाडी येत जाईल आणि तर वरती मेन पायऱ्या होणार आहे. एक साईड पायऱ्याचं तयार आहे, दुसरा साईड अजून झालेली नाही. बसून घेतो मध्ये डेकोरेशन मस्त बघितलं असून त्यांनी दर्शन घेऊन थोडं बसलोय. असं दिसतोय वरती मी एक फोटोग्राफीचा पॉईंट आहे. इथं तुम्ही नेचर मागचा फोटो काढू शकता. आणि इकडे मंदिर आहे, इथं मस्त इथं फोटो काढू शकता. इकडं मेन मंदिर आहे. आता तुम्ही पाहिलं आम्ही दर्शन करून आलो. पाण्याची टाकी फोटोग्राफी अलाउड नाही, पण केला आम्ही व्हिडिओ. आणि इकडून सध्याचा मेन एंट्रन्सचा मार्ग आहे. आणि इथून फ्युचर पुरं मंदिर कंप्लीट झाल्यानंतर, कारण मेन मंदिर सध्या इथंच आहे. नंतर ते इकडं शिफ्ट करणार, म्हणजे तेव्हा मोठा कार्यक्रम होईल काहीतरी. आता जानेवारीमध्ये बी काहीतरी सत्यनारायण काहीतरी कार्यक्रम. तुकाराम महाराजांचंच मंदिर आहे इथं वरती, त्याला भंडारा डोंगर नाव दिलं.
लाईन आहे मंदिराची. तिथे चप्पल वगैरे काढायचं नाही तर समोर कार्यक्रम चालू आहे. मेन एंट्रन्स फ्युचरमधली तर भाऊ चप्पल काढणार. तर ती स्वच्छतागृहाची बी सोय आहे. तुम्ही जेव्हा एंट्री मारशाल तेव्हा तुमच्या राईट साईडला पडतं पाण्याची टाकी वगैरे. म्हणजे मंदिरात भरपूर सज्ज आहे. अजून हे काम झाल्यावर अजून भारी. पिक्चरमध्ये असं मंदिर होणार आहे. ती वरची साईड आहे समोरची. तुम्हाला बोललो त्यांनी मेन एंट्रन्स आहे तिथं मोरून राहील मंदिराचं फ्रंट साईड म्हणून टॉपला असं दिसत कळत. म्हणजे हे पूर्ण मंदिराचं बेसमेंट आहे. आपल्या मागे देऊ थोडं बॅनर मोठं आहे. नियोजित सुवर्ण मंदिर ती भंडारा. सनसेटला खूप टाईम आहे आमचा आणि मंदिरात वरती 5-10 मिनटात आमचं बघून झालेलं आहे. थोडं फिरलो इकडं तिकडं, थोडं फोटो वगैरे काढले आणि आता आम्ही निघालो घराकडच्या दिशेनं. सनसेटला काही थांबायचं काही एवढं हे नाही कारण तिथं आधीच लय गर्दी झाली आहे. गर्दी थोडी विचित्र लोकांची म्हणून आम्ही थांबणार नाही तिथं. तुमचं टर्फ बुक आहे, क्रिकेट मॅच खेळायला क्रिकेट मॅच खेळायला जायचं आहे. क्रिकेट मॅचचा वेगळा व्लॉग बनणार आहे मी. पण हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अजून काही भंडारा डोंगराची तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही आम्हाला शेअर करा. ठीक आहे, बाय. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल.